नमस्कार. घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी युनिक रेसिपी. जर आपल्या घरी भाजीपाला वगैरे नसेल किंवा एका दिवस भाजीपाला खाऊन कंटाळा आला असेल त्यावेळेला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इथे मी इथे 2 कांदे घेतले आहे. एक कांदा मी मसाल्यासाठी वापरणार आहे आणि एक कांदा बारीक कापून ॲड करणार आहे. इथे मी सुक्या मच्छ्या घेतलेल्या आहे 1 पाव इतके. इथे एक मी कांदा कापून घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलं आहे, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे लसण घेतले आहे 4-5 पाकळ्या आणि थोडीशी अद्रक. सोबतच इकडे खडा मसाला घेतलेला आहे मी. 2-3 लवंग घेतली आहे, 10-12 काळ्या मिऱ्या, 1 फूल घेतला आहे चक्री फूल आणि 1 चमच इतका जिरा घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपण इथे मसाला भाजून घेऊ आणि हा कांदा आणि टमाटा मी नंतर कापून घेते. सगळ्यात आधी आपण इथे मसाला भाजून घेणार आहे मी. हा जो मी बाकीचा कापून घेतलेला आहे तो मी मसाल्यासाठी वापरणार आहे आणि कांदा आणि टमाटर जो कापलेला नाही आहे ते मी नंतर फोडणीमध्ये ॲड करून घेणार आहे. सगळ्यात आधी आपण इथे कांदे भाजून घेऊ छान असे लालसर. मी नेहमी ताव्यावरच मसाला भाजून घेते, कारण की मसाला ताव्यावर जर भाजून घेतला त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे मी नेहमी लोखंडाच्या ताव्यावरच मसाला भाजून घेते. इथे मी कांदा ॲड करून घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं अर्धा चमच इतकं तेल ॲड करून घेतलं आहे आणि लालसर कांदे व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे. बघू शकता कांदे छान भाजून झाले आहे. आता एका प्लेटमध्ये कांदे काढून घेते आणि लगेचच त्यामध्ये बारीक कापून घेतलेला खोबरं ॲड करून घेते. खोबरं पण छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे मी. बघू शकता इथं खोबरं पण ॲड केलेलं आहे आणि त्यामध्येच मी जो खडा मसाला होता तोही ॲड करून घेतला आहे. छान लालसर होईपर्यंत भाजून घेते आणि ते पण प्लेटमध्ये काढून घेते. बघा खोबरं पण व्यवस्थित भाजून झालं आहे. आता गॅस ऑफ करून घेतला आहे आणि हा मसाला मी प्लेटमध्ये काढून घेते. मसाला जर का छान व्यवस्थित भाजून राहिला तर भाजीला चव खूप छान येते. त्यामुळे कधीही मसाला भाजूनच वापरायचा. बघा भाजून झाला आहे मसाला. आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी धुवून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेतली आहे, बारीक बारीक कापून घेतलेले अद्रकाचे तुकडे आणि थोडीशी लसणाची कळ्या घेतल्या आहे इथं मी. सोबतच आता भाजून घेतलेला मसाला पण यामध्येच ॲड करून घेते आणि मिक्सरला लावून छान असं बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. इथे मी पूर्ण मसाला यामध्ये ॲड करून घेत आहे आणि मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घेते. मिक्सरमध्ये ॲड केला आहे. आता मी मिक्सरला लावून घेते. बघा बारीक छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. यामध्ये मी थोडं थोडं पाणी ॲड करून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपला मसाला रेडी झाला आहे. आता मी कांदे आणि टमाटर पण सोबतच कापून घेते. 1 कांदा आणि 1 टोमॅटो. तुम्हाला भाजी जास्त करायची असेल थोडंसं कांदा जास्तही वापरू शकता. कांदा कापून झाला आहे. मी सोबतच टोमॅटो पण कापून घेत आहे. अशाप्रमाणे लांब लांब कांदे कापून घेऊ इथे आणि टोमॅटो छान असा बारीक कापून घेऊ. बघू शकता आता मी ज्या मच्छ्या घेतलेल्या आहे, हा 1 पाव मच्छ्या आहे, या पण मी सोबतच भाजून घेणार आहे. बघा एक कढई ठेवलेली आहे तापण्याकरिता स्वच्छ धुवून. आता त्यामध्ये मी ह्या ज्या मच्छ्या घेतल्या आहेत त्या ॲड करून घेणार आहे आणि छान असे 5-6 मिनटापर्यंत व्यवस्थित छान असे भाजून घेणार आहे. मी मच्छी भाजून घेतल्यानंतर पाण्यामध्ये सुद्धा ॲड करून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, जेणेकरून की त्याच्यातली माती वगैरे रेतीमध्ये वाळवलेली असते त्यामुळे पूर्ण रेती निघून गेली पाहिजे, म्हणून मी थोडंसं पाण्यामध्ये ॲड करून ठेवणार आहे 5 मिनटासाठी. बघा इथे व्यवस्थित मच्छी भाजून झाली आहे आपली. आता मी ही मच्छी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि एका बाउलमध्ये मी पाणी पण ठेवलेलं आहे सोबतच त्या बाउलमध्ये ॲड करून घेते. 5 ते 10 मिनटासाठी छान असं भिजत ठेवणार आहे, त्याच्यातली रेती वगैरे घाण निघून गेली पाहिजे म्हणून. बघा इथे घेतलं आहे. आता ते मी पाण्यामध्ये छान असं 5-10 मिनटासाठी भिजत ठेवणार आहे. जर आपण स्वच्छ पाण्याने 1-2 वेळेस धुवून घेणार नाही तर त्यामध्ये करकर असा लागू शकतो, खडे वगैरे रेती. त्यासाठी कधीही 1-2 पाण्याने मच्छी स्वच्छ धुवून घ्यायची. आता त्याच कढईला मी स्वच्छ परत धुवून घेतला आहे आणि त्यामध्ये
आपल्या भाजीला पुरेल इतकं 2-2.5 चम्मच इतकं तेल ॲड करून घेणार आहे मी. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे हे चेक करून घेते. एक कांदा टाकून तेल व्यवस्थित तापलं आहे. इथे मी बारीक कापून घेतलेला कांदा यामध्ये ॲड करून घेते. छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. कांदा जोपर्यंत लाल जात नाही तोपर्यंत भाजून घेतला आहे बघा. आता त्यामध्ये जो आपण वाटून घेतला होता मसाल्याचा तो पण मी यामध्ये भाजीला जेवढा लागणार आहे तेवढा यामध्ये मी ॲड करून घेणार आहे. 2-3 चम्मच इतकं. आणि मसाला पण छान असा भाजून घेते. 2-4 मिनिटापर्यंत छान मसाला भाजून घेऊ आपण. जोपर्यंत व्यवस्थित पूर्ण भाजत नाही तोपर्यंत. मसाला इथे भाजलेला आहे. आता त्यामध्ये मी बाकीचे घरगुती मसाले ॲड करून घेणार आहे. बघा छान मसाला भाजून झाला आहे. आता आपण यामध्ये घरगुती मसाले ॲड करून घेऊ. मी यामध्ये 1 चम्मच इतकं मीठ ॲड करून काळा मसाला, अर्धा चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच धने पावडर आणि 1.5 चम्मच इतकं लाल मिरची पावडर. आता याला पण चम्मचने व्यवस्थित असं परतून घेते. 1-2 मिनटं मिक्स करून घेते छान असं आणि भाजून घेते तेलामध्ये. भाजीची चव व्यवस्थित मसाला शिजण्यावरच असते, म्हणून छान असा मसाला 2-3 मिनटापर्यंत तेलामध्ये शिजू द्यायचा. त्यानंतर बाकीचे टोमॅटो वगैरे ॲड करून घ्यायचं. बघा मसाला मी 2-3 मिनटापर्यंत शिजवून घेतला आहे. आता त्यामध्ये बारीक बारीक कापून घेतलेला टोमॅटो ॲड करून घेत आहे. टोमॅटो पण छान असा मॅश होईपर्यंत शिजवून घेते. 2-3 मिनटापर्यंत असं छान परतून घ्यायचं. छान असं मसाला शिजल्यापर्यंत शिजवून घ्यायचं. बघा इथं टोमॅटो पण शिजलेला आहे. आता मी त्यामध्ये टोमॅटो व्यवस्थित शिजणार नाही जोपर्यंत आपण थोडंसं पाणी ॲड करणार नाही त्यामध्ये, म्हणून मिक्सरचा पॉट धुवून मी त्यामध्ये अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी ॲड करून घेणार आहे. आणि मसाला पण जळू शकतो त्यासाठी मी थोडंसं पाणी ॲड करून मसाला व्यवस्थित 5 मिनटापर्यंत परत शिजवून घेणार आहे. बघा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आणि आता मिक्स करून घेते सगळं. आणि 5 मिनटापर्यंत आपण मसाल्याला झाकण लावून छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. बघा मसाल्याला इथं मी झाकण लावत आहे कढईवर आणि 5 मिनटापर्यंत शिजवून घेते. जोपर्यंत आपल्या इकडे मसाला शिजत आहे तोपर्यंत इकडे मी जे मच्छी भिजत ठेवलेलं होतं ते छान असं 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आधीच मी एका पाण्याने धुवून घेतलं आहे, परत एकदा पाणी ॲड करून धुवून घेतलं आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. सोबतच आपला तिकडे मसाला पण शिजून जाणार आणि लगेच आपण मच्छी पण धुवून घेतल्याबरोबर आपल्या मसाल्यामध्ये ॲड करून घेणार आहे. बघा इथे मच्छी स्वच्छ धुवून मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आणि या मच्छी आता लगेच मी मसाल्यामध्ये ॲड पण करून घेणार आहे. छान 5 मिनटं झाले आहे. 5-10 मिनटापर्यंत भिजत ठेवले होते. याच्यातलं पूर्ण घाण निघून गेला आहे आणि इकडे मसाला पण शिजवून रेडी झाला आहे. आता त्यामध्ये आपण धुवून घेतलेली मच्छी ॲड करून घेणार आहे. बघा किती छान असा मसाल्याला तेल सुटलेलं आहे बघू शकता. आणि टोमॅटो पण व्यवस्थित असे शिजून गेले आहेत. परत एकदा प्रेस करून व्यवस्थित असं शिजवून घेते. मसाला इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता मी त्यामध्ये ह्या मच्छ्या ॲड करून घेते आणि 5 ते 10 मिनटापर्यंत छान असं शिजवून पण घेणार आहे. आधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. छान असं मिश्रण पूर्ण एकत्रित करून घेऊ छान. मी असंच आधी 2-4 मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे आणि परत त्याला थोडंसं पाणी ॲड करून 5 मिनटापर्यंत झाकण लावून पण शिजवून घेणार आहे. इथे 5 मिनटापर्यंत शिजवून झालेली आहे. आता यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड करून घेते आणि झाकण लावून परत आपली भाजी 5 ते 10 मिनटासाठी शिजवून घेणार आहे. बघा यामध्ये अर्धा ग्लास इतका पाणी ॲड करून घेतलं आहे. आता भाजीला झाकण लावून घेते सगळं मिक्स करून आणि झाकण लावून 5 ते 10 मिनटासाठी छान अशी उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहे. इथे 5-6 मिनिट झालेले आहेत. मी भाजीला परत एकदा चेक करून घेतलं आहे. भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आता त्यामध्ये मी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेते. आता आपली भाजी खाण्याकरिता एकदम रेडी झालेली आहे. बघू शकता किती छान दिसत आहे. चवीला पण तेवढीच भारी लागते. ज्या वेळेला भाजीचा वगैरे एखादी वेळ घरी नसतो त्यावेळेला नक्की ट्राय करून बघा, खूप छान चव लागते. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा.
आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर सोबतच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून की माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा छान अशी भाजी तयार झाली आहे. मी तुम्हाला हे ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करून दाखवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कशासोबतही खाऊ शकता, पोळीसोबत, भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत. मी आज तुम्हाला हे ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करून दाखवणार आहे. पोळीऐवजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत जर ट्राय कराल तर खूप छान लागेल.